नवीन शहरात बायकोला एकटं सोडून नवरा गावाकडे गेला. शेजारच्या दोन तरुण मुलांनी रात्री फ्लॅटमध्ये येऊन आळीपाळीने रात्रभर तिच्यासोबत. लग्नानंतर नंदिनीचा नवरा तिला पहिल्यांदाच शहरामध्ये घेऊन आला होता. तिचा नवरा आकाश शहरामध्ये प्रायव्हेट नोकरीला होता. शहरामध्ये आकाशने स्वतःचा फ्लॅट पण घेतला होता. नंदिनी पहिल्यांदा शहरात आली होती. नंदिनीच्या फ्लॅटजवळ दोन तरुण मुले राहत होते. ते दोघे बाजूच्या फ्लॅटमध्ये किरायाने राहत होते. जेव्हापासून नंदिनी तिथे आली होती तेव्हापासून दोघांची नजर नंदिनीवर होती. त्या मुलांच्या फ्लॅटचा दरवाजा आणि नंदिनीच्या फ्लॅटचा दरवाजा समोरासमोर होता. ते दोघे नेहमी नंदिनीच्या दरवाजातून आतमध्ये बघायचे. नंदिनीचा नवरा सकाळी त्याच्या कामावर जात होता आणि संध्याकाळी तो परत यायचा. काही दिवसानंतर त्या दोन तरुण मुलांचे नंदिनीला इशारे पण सुरू झाले होते, पण तिने कधीच तिच्या नवऱ्याला सांगितले नाही. ती पण कधी कधी त्यांच्याकडे बघायची. तिचं बघणं आणि नवऱ्याला काही न सांगणं त्यामुळे दोघांची हिंमत आणखीनच वाढली होती. एक दिवस तर समोरून जाताना एका मुलीने नंदिनीचा हात धरला होता. नंदिनी फक्त हसली आणि काही बोलली नाही. आता त्या दोघांनी नंदिनीला जवळ घेण्याचा विचार केला होता. नंदिनीचा नवरा काहीतरी कामासाठी गावाकडे गेला होता. नंदिनी फ्लॅटमध्ये एकटीच होती आणि याचाच फायदा ते दोघे घेणार होते. रात्री नंदिनी झोपलेली होती आणि तेवढ्यात तिचा दरवाजा कोणीतरी वाजवला. ते दोन तरुण मुले दरवाजामध्ये उभे होते. त्यामधला एक फ्लॅटमध्ये आला आणि त्याने नंदिनीला उचलून बेडरूम मध्ये नेलं आणि त्यांचं मिलन सुरू झालं. दोघांमध्ये काहीही बोलणं झालं नव्हतं. दोघे पण शांत होते. थोड्या वेळाने दुसरा पण फ्लॅटमध्ये आला आणि तो पण नंदिनी सोबत. नंदिनीने तर दोघांना पण नकार दिला नाही. दोघांनी पण रात्रभर आळीपाळीने नंदिनी सोबत. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नंदिनीने समोरच्या फ्लॅटमध्ये बघितलं तर त्या फ्लॅटला टाळा लागलेला होता आणि दुसऱ्या दिवशी तिथे राहायला एक कुटुंब आलं होतं. ते दोघं मुलं कुठे गेले होते हे नंदिनीला समजलंच नाही.